मॉर्निंग टू ऑल दी स्टुडंट. आज आपण पेपर फर्स्टमधला एक नवीन चॅप्टर आपण या ठिकाणी सुरू करतो. एक नवीन विषय घेतो आहे, ते म्हणजे नवीन चॅप्टर, नवीन धडा आहे. त्याचं नाव आहे मॅन्युअर्स. ठीक आहे. तर मॅन्युअर्समध्ये काय, तर मॅन्युअरची आपण त्याच्यामध्ये काय काय बघणार, तर प्रिपरेशन, हँडलिंग, ॲप्लिकेशन, बेनिफिट, बल्गी ऑर्गॅनिक मॅन्युअर, ग्रीन मॅन्युअर आणि कंपोजिशन. तर मॅन्युअर म्हणजे आपण म्हणतो जरा शेणखत वगैरे जे म्हणतात त्याला मॅन्युअर्स म्हटलं जातं. तर आपण या मॅन्युअरच्या संदर्भात सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत. तर त्याचं प्रिपरेशन म्हणजे ते तयार कसे केले जातात, त्याचं बेनिफिट म्हणजे त्याचं हँडलिंग कसं आहे, ते हाताळी कसं जातात, त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे ते कसे दिले जातात, त्या आपल्या जे जमीन असेल, आपलं जे शेत असेल तर शेतामध्ये आपण ते मॅन्युअर्स कसे द्यायचे. त्याच्यानंतर आपलं त्याचं काय म्हणलं की बेनिफिट ऑफ बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर्स असा एक मॅन्युअर्समध्ये प्रकार आहे. तर त्याचं काय बेनिफिट्स आहेत त्याच्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर ग्रीन मॅन्युअर, हिरवळीची खतं. तर हिरवळीची खतं काय आहे तर त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर कंपोजिशन्स म्हणजे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कंटेंट्स असतील, त्याचा काय काय गोष्टीचा समावेश असेल याच्या संदर्भात सुद्धा आज आपण ह्या मॅन्युअर या चॅप्टरमध्ये माहिती घेणार आहोत. तर मॅन्युअर्स म्हणजे काय बघा, तर त्याच्यामध्ये काय म्हणले की मॅन्युअर्स आर द ऑर्गॅनिक मटेरियल ऑफ अ प्लांट, ॲनिमल रेसिड्यूज which has nutrient in a complex organic form. Manure of the organic material of a plants and animal residues. म्हणजे बघा की वनस्पतीचा जो पालापाचोळा असेल आणि प्राण्यांचं जे शेण असेल किंवा प्राण्यांची जी खाद असेल म्हणजे शेण असेल किंवा गोमूत्र असेल, तर त्याचा जो रेसिड्यूस असेल, त्याचा जो भाग आहे, तर त्याला आपण मॅन्युअर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर त्याला काय म्हणले की द मॅन्युअर्स आर द ऑर्गॅनिक मटेरियल ऑफ अ प्लांट, ॲनिमल रेसिड्यूज which has nutrient in a complex organic form. तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पोषक तत्वे असतात, ठीक आहे, तर त्या मॅन्युअर्समध्ये वेगवेगळे पोषक तत्वेसुद्धा असतात. which having a nutrients in a complex organic form. न्यूट्रन्स असतात पण ते कसे असतात की ऑर्गॅनिकमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फॉर्म, या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी न्यूट्रन्स उपलब्ध असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणा की मॅन्युअर्समध्ये द आर्ट ऑफ कलेक्टिंग अवेलेबल वेस्ट अँड कन्व्हर्टिंग देम इंटू मॅन्युअर्स वॉज नोन टू द इंडियन फार्मर फ्रॉम व्हेरी असेंट टाईम. ठीक आहे. तर आपण जे शेणखत असतं, तर शेणखत कसं तयार करायचं, किंवा लिंबोळी खत असेल किंवा पालापाचोळा असेल, आपल्या पिकाचा जो पालापाचोळा असेल त्याच्यापासून आपण आता बघा की आपले उकरंडा पण नसतात, तर त्याच्यामध्ये आपण शेणखत ठेवत असतो. गाईचं गोट्यामधून जे शेण येतं तर ते आपण त्या उकरंड्यामध्ये साठवून करतात आणि योग्य पद्धतीने त्याचं जतन केलं जातं. ठीक आहे. तर असं म्हणलं की पूर्वीपासून खूप वर्षापासून आपल्याला कसं शेणखत तयार करायचं याची या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती आहेच. परंतु 20व्या शतकापासून काय केलं की वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत, वेगवेगळे जे शास्त्रज्ञ आहेत, तर या शास्त्रज्ञांनी या गोष्टीकडे लक्ष घालायला चालू केलं. कधीपासून, तर 20व्या शतकापासून शास्त्रज्ञांनी सुद्धा अशा पद्धतीचे कशी आपण शेणखत तयार करू किंवा कसे मॅन्युअर्स तयार करू याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी लक्ष घालायला चालू केलं. तर ते काय म्हणले की ॲट दॅट टाईम straw was converted into artificial humus before applying to the soil. ठीक आहे. द मेन टेक्निक वॉज द मायक्रोबियल डिकम्पोजिशन ऑफ अ ऑर्गॅनिक मटेरियल. ठीक आहे. तर ते काय असतं की आपण ज्यावेळेस शेणखत वगैरे हे करतो, शेतामध्ये टाकतो, किंवा शेणखत ज्यावेळेस गाई म्हशीपासून शेण तयार जे असतं त्याचं शेण असतं, तर ते शेण ज्यावेळेस आपण उकरण्यामध्ये टाकत असतो, तर ते जे शेण आहे त्याच्यावरती वेगवेगळे मायक्रोब्स, वेगवेगळे जीवाणू असतील, तर जीवाणू ते काय करतात की त्याचं डिकम्पोजिशन करतात, ते खत कुजवतात आणि त्याचं म्हणजे योग्य तऱ्हेचा आपल्याला जे लागतात त्या खतामध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असतात.
ते ट्रान्सफर करत असतात. ठीक आहे. तर त्याला आणि त्याच्यानंतर ते आपल्या शेतामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. ठीक आहे. तर बघा की मॅन्युअरची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय. द डेफिनेशन ऑफ मॅन्युअर. ठीक आहे. तर मॅन्युअरची व्याख्या काय, तर मॅन्युअर इज अ वेल डेव्हलप्ड रेसिड्यू फ्रॉम ॲनिमल शेड अँड yards, including both animal excerpta and plant residues. Manure is a well decomposed residues from animal shed. ठीक आहे. तर वेल डिकम्पोज्ड म्हणजे काय की त्याचं पूर्णपणे डिकम्पोजिशन. ठीक आहे. त्याचं पूर्णपणे ते कुजवलं जाईल, योग्य तऱ्हेने त्याचं कुजवलं जाईल. तर त्याला द मॅन्युअर इज अ वेल डिकम्पोज्ड रेसिड्यू फ्रॉम ॲनिमल शेड अँड यार्ड इन्क्लुडिंग बोथ ॲनिमल एक्झर्ट अँड प्लांट रेसिड्यू. तर काय म्हणलं, ॲनिमल एक्झर्टा म्हणजे गोमूत्र असेल किंवा शेण असेल किंवा इतर घाण असेल, की समजा आपण आपल्या घरी असलेल्या गाई म्हशीला आपण जे चारा टाकत असतो. ठीक आहे. तर त्या चारा टाकल्यानंतर त्याच्यावरती काय गोमूत्र पडले असेल किंवा शेण पडले असेल, तर त्याला तो रेसिड्यूज, तर ते ॲनिमलचा त्या प्राण्यांचा रेसिड्यू म्हणून त्याला या ठिकाणी संबोधित केलं जातं. त्याला असं सांगितलं जातं की इट इज अ रेसिड्यू. त्याच्यानंतर प्लांट रेसिड्यू. प्लांट रेसिड्यू म्हणजे काय की आपल्या वनस्पतीचा किंवा आपण ज्यावेळेस पीक घेतो. ठीक आहे. तर पिकामधून जे येणारे सगाळ असेल, ठीक आहे, तर ते सगळं असते ते त्याला प्लांट रेसिड्यू म्हटलं जातं. ठीक आहे. तर मॅन्युअर इज अ वेल डिकम्पोज्ड रेसिड्यू फ्रॉम ॲनिमल शेड अँड यार्ड इन्क्लुडिंग बोथ ॲनिमल एक्झर्ट अँड प्लांट रेसिड्यू. ठीक आहे. तर वेल डिकम्पोज्ड म्हणजे योग्य तऱ्हेने कुजवलेलं. तर मॅन्युअर म्हणजे काय असेल की प्राण्यांचं जे असलेलं गोमूत्र आणि इतर शेण असेल. ठीक आहे. आणि प्लांट्सपासून म्हणजे वनस्पतीपासून निर्माण होणारे काही वनस्पतीपासून जे असतात, एक वनस्पतीपासून असलेले जे सगळ असेल किंवा इतर गोष्टी असेल, तर त्या दोन्हीला मिळून आपण त्याचं योग्य तऱ्हेने कुजवलं जातं. त्याला आपण मॅन्युअर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर प्लांट रेसिड्यू आणि ॲनिमल रेसिड्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक मॅन्युअर. बघा, तर ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, एनी मटेरियल अप्लाइड टू द सॉइल फॉर न्यूट्रिएंट सप्लाय टू द प्लांट इन अ स्मॉल क्वांटिटीज अँड ॲड ऑर्गॅनिक मॅटर इन अ लार्ज क्वांटिटीज. ठीक आहे. एनी मटेरियल अप्लाइड टू द सॉइल फॉर न्यूट्रिएंट सप्लाय. ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय की कुठलंही मटेरियल असेल, कोणतीही गोष्ट असेल की जी आपण मातीला देतो, अप्लाय टू द सॉइल फॉर न्यूट्रिएंट सप्लाय टू द प्लांट इन अ स्मॉल क्वांटिटीज. स्मॉल क्वांटिटीजमध्ये न्यूट्रिएंट सप्लाय केले जाते. अँड ॲड ऑर्गॅनिक मॅटर इन अ लार्ज क्वांटिटीज. न्यूट्रिएंट सप्लायज असेल तर ते स्मॉल क्वांटिटीजमध्ये आणि ऑर्गॅनिक मॅटर्स इन अ लार्ज क्वांटिटीज. ठीक आहे. तर त्याला आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर असं म्हटलं जातं. तर असे जे काही शब्द आहेत ना, तर त्याचा एक शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येत नाही. ऑर्गॅनिक मॅन्युअर, तर ह्याची डेफिनेशन अशी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासेस ऑफ मॅन्युअर्स. तर मॅन्युअर्स जे आहे तर त्याचे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये क्लास पडलेले आहेत. ते कोणते क्लास आहे की दिस मॅन्युअर व्हिच कंटेन क्लासेस ऑफ मॅन्युअर. तर त्याच्यामध्ये बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर असे दोन क्लासेस आहेत. बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे काय, द मॅन्युअर व्हिच कंटेन स्मॉल पर्सेंटेज ऑफ न्यूट्रिएंट अँड अप्लाइड इन अ लार्ज क्वांटिटीज. ठीक आहे. आता असं काय की असे काय मॅन्युअर्स आहेत की त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात. व्हिच कंटेन स्मॉल बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. दिस मॅन्युअर व्हिच कंटेन स्मॉल पर्सेंटेज ऑफ न्यूट्रिएंट्स. कमी प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतील. अँड अप्लाइड इन अ लार्ज क्वांटिटीज. की समजा की आपण जास्त प्रमाणात अप्लाय जरी केले असले तर त्याच्यापासून मिळणारे जे न्यूट्रिएंट्स असतात ते फार स्मॉल क्वांटिटीजमध्ये असतात. ठीक आहे. न्यूट्रिएंट्स जे आहेत ते स्मॉल क्वांटिटीजमध्ये आहेत आणि
आपण ॲप्लिकेशन जे करतो ते जास्त प्रमाणात करतो. उदाहरण घ्या की शेणखत असेल, तर शेणखत काय असतं, तर शेणखतापासून आपण जास्त प्रमाणात शेणखत ॲप्लाय करत असतो, जास्त प्रमाणात आपण शेतीला देत असतो. परंतु त्याच्यापासून येणारे जे न्यूट्रियंट्स असतात, त्याच्यापासून मिळणारे जमिनीला मिळणारे किंवा आपल्या शेताला मिळणारे जे न्यूट्रियंट्स असतात ते फार कमी प्रमाणात असतात. ठीक आहे. ॲप्लिकेशन म्हणजे आपण बघा की आपण कितीतरी ट्रॅक्टर्स असतील, 2 ट्रॉल्या, 3 ट्रॉल्या, 4 ट्रॉल्या, असं आपण ट्रॅक्टर्स या ठिकाणी एवढं न्यूट्रियंट्स आपण एवढं शेणखत आपण देत असतो. परंतु त्याच्यापासून मिळणारे जे पिकाला मिळणारे जे न्यूट्रियंट्स आहेत, पोषक तत्वे आहेत, ते फार कमी प्रमाणात मिळत असतात. तर त्याला आपण म्हणलं जातं की बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूर्स. तर त्याच्यामध्ये कुठले, तर फार्म ॲड मॅन्यूर, सेकंड आहे कंपोस्ट. तर त्याच्या संदर्भात आपण सगळे पुढे बघणार आहेत. कंपोस्ट, नाईट सॉईल, स्लज अँड सीवेज, शीप अँड गोट फ्लोडिंग आणि ग्रीन मॅन्यूर्स. तर त्याला काय म्हटलं जातं की बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूर्स. दीज आर द बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूर्स. त्याच्यानंतर आले कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्यूर्स. त्याच्यानंतर आले कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्यूर. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, तर मॅन्यूर which are organic in nature and contain high percentage of major plant nutrients as compared to the bulky organic manure. तर कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्यूर जे आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात द मॅन्यूर which are organic in nature and contain higher percentage of major plant nutrient. हायर पर्सेंटेज, खूप जास्त पर्सेंटमध्ये मेजर प्लांट न्यूट्रियंट्स या ठिकाणी असतात. इट्स हॅविंग अ हायर पर्सेंट ऑफ मेजर प्लांट न्यूट्रियंट्स ॲज कम्पेअर्ड टू द बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूर. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूर्सपेक्षा याच्यामध्ये न्यूट्रियंट्सचं प्रमाण आहे ते जास्त असेल, हायर पर्सेंटेज. ठीक आहे. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूरपेक्षा या ठिकाणी न्यूट्रियंट्सचं जे प्रमाण असेल आहे ते जास्त असणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड. तर त्याच्यामध्ये काय बघा, त्याची 2 उदाहरणं आहेत की इडिबल ऑइल केक आणि नॉन इडिबल ऑइल केक. इडिबल म्हणजे खाण्यायोग्य. ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्यूरमध्ये इडिबल ऑइल केक अँड नॉन इडिबल ऑइल केक. तर इडिबल म्हणजे काय, खाण्यायोग्य. तर त्याच्यामध्ये ग्राउंडनट केक म्हणजे भुईमुगाच्या शेंगापासून निर्माण झालेला केक असेल. आणि नॉन इडिबल म्हणजे कॅस्टर, नीम. ठीक आहे. तर नीम म्हणजे निंबाळ असतील आणि कॅस्टर म्हणजे करडई असेल. तर कॅस्टर आणि नीम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की 3 मॅन्यूर ऑफ ॲनिमल ओरिजिन. ॲनिमल ओरिजिन म्हणजे प्राण्यांपासून निर्माण होणारं ते मॅन्यूर्स असेल. मॅन्यूर्स ऑफ ॲनिमल ओरिजिन. तर कोणकोणते आहेत, तर ॲनिमल ओरिजिनचे मॅन्यूर्स. पहिला आहे बोन मिल, दुसरा आहे फिश मिल, तिसरा आहे ब्लड मिल. बोन मिल म्हणजे काय, की समजा की प्राणी असतात, तर प्राण्यांच्या मरण झाल्यानंतर किंवा प्राणी मृत्यू पावल्यानंतर त्याचं जे हाडं असतात, तर ते काय केलं जातं की ते हाडं आहेत, ते हाडं आहे ते चेचून त्याच्यापासून आपण या ठिकाणी खतं तयार करत असतो. तर त्याला म्हटलं जातं की बोन मिल. फिश मिल. फिश मिल म्हणजे जे मासे असतात जे की आपण खाऊ शकत नाही, असे काय मासे असतात की त्या माशापासून ते मासे वाळवली जातात आणि त्याच्यापासून सुद्धा खतं तयार केली जातात. मॅनर ऑफ ॲनिमल ओरिजिन. आणि ब्लड मिल. ब्लड मिल म्हणजे रक्त असेल, त्या प्राण्यांचं रक्त असेल, तर त्या रक्तापासून सुद्धा या ठिकाणी खतं निर्माण केली जातात. त्याला आपण म्हणतात की ब्लड मिल. तर मॅन्यूर ऑफ ॲनिमल ओरिजिन त्याच्यामध्ये आहे बोन मिल, फिश मिल आणि ब्लड मिल. बोन मिल, फिश मिल आणि ब्लड मिल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की हे क्लासेस ऑफ मॅन्यूर्स आहेत. तर 3मध्ये मॅन्यूर्स हे 3 क्लासमध्ये डिवाइड केले आहेत. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूर, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्यूर आणि मॅन्यूर ऑफ ॲनिमल ओरिजिन. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूरमध्ये FIM, कंपोस्ट, नाईट सॉईल, स्लज अँड सिवेजेस, शीप गोट फोल्डिंग्स अँड ग्रीन मॅन्यूर. तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्यूरमध्ये येतात. आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्यूरमध्ये इडिबल ऑइल केक आणि नॉन इडिबल ऑइल केक. तर इडिबल ऑइल केक म्हणजे खाण्यायोग्य असलेला, तर केक खाण्यायोग्य असलेला इडिबल ऑइल केक म्हणतात त्याला. आणि तर त्याला इडिबल ऑइल केकमध्ये कोणतं आले, तर ग्राउंडनट केक. आणि नॉन इडिबल ऑइल केकमध्ये आला नीम, कॅस्टर अँड नीम. ठीक आहे. तर मॅन्युअल ऑफ ॲनिमल ओरिजिनमध्ये आले बोन मिल, फिश मिल आणि ब्लड मिल. बोन मिल म्हणजे हाडापासून तयार केलेलं खत असेल. फिश मिल म्हणजे
माशांना वाळवून त्याच्यापासून तयार केलेलं खत असेल. आणि ब्लड मिल म्हणजे ब्लड रक्तापासून तयार केलेले खत असेल. द सोर्सेस ऑफ ऑर्गॅनिक रेसिड्यूज ठीक आहे. तर रेसिड्यूज म्हणजे राहिलेला केर कचरा, आणि ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय. तर सेंद्रिय केर कचरा त्याला आपण म्हणू. तर ठीक आहे. तर एक नंबर काय, कॅटल शेड वेस्ट विस डंग युरिन स्लरी फ्रॉम बायोगॅस प्लांट. तर ऑर्गॅनिक रेसिड्यूज असेल किंवा जे खत असेल तर कशा पद्धतीने आपण तयार केलं जाऊ शकतं. तर कॅटल शेड वेस्ट विच हॅविंग डंग युरिन आणि स्लरी. तर कॅटल शेड म्हणजे गाईचा गोठा. तर गाईच्या गोठीमधून ज्या काही गोष्टी निर्माण होतात बघा की डंग्स असेल, डंग म्हणजे शेण असेल, युरिन म्हणजे त्याचं मूत्र असेल, गोमूत्र असेल, किंवा स्लरी तर बायोगॅसमधून जे बाहेर पडतं त्याला स्लरी म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यातून ह्युमन वेस्ट, नाईट सॉईल, युरिन, टाउन रिफ्युजेस, सीवेज आणि स्लज. ठीक आहे. तर नाईट सॉईल, युरिन म्हणजे मूत्र असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर टाउन रिफ्युजेस म्हणजे शहरामध्ये जे कचरा कुंडी असते तर त्या कचरा कुंडीमधून ज्या गोष्टी बाहेर पडतात म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की आपण भाजीपाला वगैरे हे जे टाकतो तर ते कचरा कुंडीमध्ये टाकतो तर त्याला काय म्हणलं जातं की त्याला म्हणतं की टाउन रिफ्यूज. आता सिवेज आणि स्लज तर ते जे वेस्ट पदार्थ असतील, जे घाण पदार्थ असतात त्याच्यापासून खतं तयार केली जातात, त्याला ऑर्गॅनिक रेसिड्यू म्हटलं जातं. त्याच्यानं पोल्ट्री लिटर, ड्रॉपिंग ऑफ शीप अँड गोट्स. पोल्ट्री लिटर्स म्हणजे आपले ज्या पोल्ट्री टाकलेल्या असतात तर त्या पोल्ट्रीमधला जो कोंबड्यांची घाण असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याला पोल्ट्री लिटर म्हणले जातात. आणि शीप कोट म्हणजे शेळ्यांची मेंढ्यांची जी घाण असेल त्याच्यापासून खतं तयार केली जातात. शेळ्यांच्या मेंढ्यांचं शेण जे आहे त्या लेंड्या असतील तर त्या लेंड्यापासून सुद्धा खतं तयार केली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते की स्लॉटर हाऊसेस, बोन मिल, मीट मिल, ब्लड मिल, हॉर्न मिल. स्लॉटर हाऊसेस म्हणजे की जे खाटीक असतात ते स्लॉटर हाऊसेस म्हणजे जिथं मोठमोठी जनावरं कापली जातात त्याला आपण मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर खाटीक. तर जे खाटीक असतात तर त्यांच्यामधून ते काय करतात की मोठमोठे जनावर कापले जातात. तर तसे स्लॉटर हाऊसेस आहेत. तर त्या स्लॉटर हाऊसेसमधलं असणारी रक्त असेल, ब्लड, बोन असतील किंवा जे हाडं असतील. ठीक आहे. तर त्याच्यापासून सुद्धा खतं तयारी केली जातात. तर सोर्सेस ऑफ ऑर्गॅनिक रेसिड्यू. ठीक आहे. तर फिशरी वेस्ट म्हणजे काय की फिशेस असतील, फिश म्हणजे मासे. तर माशापासून जे वेस्ट तयार होत असतं त्याला म्हणलं जातं की फिशरी वेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट ऑफ ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणजे शेतीच्या जे इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यामधून निर्माण होणारा बाय प्रोडक्ट्स, उपउत्पादने. त्याच्यानंतर ऑइल, केक, बगॅस, प्रेस मड फ्रॉम शुगर इंडस्ट्रीज, वेस्ट फ्रॉम फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग अँड कॉटन वेस्ट. ठीक आहे. तर काय म्हणले की जे इंडस्ट्री असतात, जे कारखाने असतात त्याच्यामधून निर्माण होणारा बायोगॅस असेल किंवा जे काही वेस्ट असतील त्यामधून निर्माण होणारा वेस्ट असेल तर त्या वेस्ट म्हणजे खराब मटेरियल्स असेल तर त्याच्यापासून जे तयार होणारे जे रेसिड्यू आहे त्याचा एक ह्याच्यामध्ये समाविष्ट होतो. त्याच्यानंतर काय म्हणले की फ्रूट्स, व्हेजिटेबल प्रोसेसिंग अँड कॉटन वेस्ट. फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील त्याच्यापासून जे काय प्रोसेस केलेले पदार्थ असतात ते सुद्धा. त्याच्यानंतर प्लांट लिव्स अँड वेस्ट. प्लांट लिव्स म्हणजे वनस्पतीची पानं असतील, त्याच्यानंतर त्याच्यामधून जे वेस्ट खराब जो पदार्थ असतील तर त्याचे हे सगळे ऑर्गॅनिक रेसिड्यूज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पहिला पार्ट आहे बघा की FYM, फार्म यार्ड मॅन्युअर.
FYM त्याला म्हणतात की फार्म यार्ड मॅन्युअर. तर फार्म यार्ड मॅन्युअर इज अ मिक्सचर ऑफ कॅटल डंग, युरिन, litters or building materials, the portion of fodder not consumed by the cattle, other domestic waste like ash. ठीक आहे. तर फार्म यार्ड मॅन्युअर, तर त्याच्यामध्ये काय म्हणते की कॅटल डंग्स, गाईचं शेण, युरिन्स म्हणजे गोमूत्र, लिटर्स और बिल्डिंग मटेरियल्स, पोर्शन ऑफ फॉडर नॉट कंझ्युम्ड बाय कॅटल. जे जनावर असतात, तर जनावरांनी समजा की आपण जनावरांना जे खाद्य टाकतो आणि जे खाद्य जनावरांनी खाल्लेलं नसतं, जे खाद्य जनावरांनी खाल्लेलं नाही, याचा या ठिकाणी समावेश केला जातो. द पोर्शन ऑफ फॉडर नॉट कंझ्युम्ड बाय कॅटल अँड अदर डोमेस्टिक वेस्ट लाईक ॲश. ठीक आहे. तर जे फॉडर्स असतील, जे आपण खाद्य असेल जनावरांचं, जे जनावरांनी खाल्लेलं नाही, याचा इन्क्लुजन फार्म यार्ड मॅन्युअर FYM मध्ये केलं जातं. तर त्याच्यामध्ये पुन्हा महत्त्वाचं आहे की मिक्सचर इज कलेक्टेड, त्याला आपण फार्म यार्ड मॅन्युअर असं. तर FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतात, तर FYM मध्ये 0.5% N म्हणजे नायट्रोजन, 0.3% P म्हणजे पोटॅशियम आणि 0.5% K2O म्हणजे फॉस्फरस. FYM मध्ये तीनच गोष्टी, 0.5% नायट्रोजन, 0.3% फॉस्फरस, 0.5% पोटॅशियम. तर FYM म्हणजे काय, तर कॅटल डंग्स असेल, युरिन असेल किंवा लिटर बिल्डिंग मटेरियल्स असेल, तर त्याला आपण काय म्हणलं जातं, FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. ठीक आहे. तर असे पोर्शन जे नॉट कंझ्युम्ड बाय द कॅटल्स, म्हणजे त्या जनावरांनी जे खाल्लेलं नाही, त्याला FYM असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर सोर्सेस अफेक्टिंग कंपोजिशन ऑफ FYM. तर जे फार्म यार्ड मॅन्युअर आहे, तर असे कोणकोणते सोर्सेस आहेत, असे कोणकोणते घटक आहेत. याला FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा की 0.5% नायट्रोजन, 0.3% फॉस्फरस आणि 0.5% K2O म्हणजे पोटॅशियम. सोर्सेस अफेक्टिंग FYM. सोर्सेस ऑफ मॅन्युअर. ठीक आहे. नॉर्मली डंग अँड युरिन फ्रॉम शीप इज रिचर दॅन काऊ और बफेलो. ठीक आहे. तर हे जे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम याचं जे प्रमाण आहे, तर ते शीप म्हणजे मेंढ्या, तर मेंढ्यांच्या याच्यामध्ये मेंढ्यांचं जे मॅन्युअर्स म्हणजे त्याचं जे वेस्ट प्रॉडक्ट असतील, त्याचं जे वेस्ट असेल, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ह्या नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. कशामध्ये, ते काऊ म्हणजे गाई आणि म्हशी याच्यापेक्षा जे शीप असते म्हणजे मेंढ्या असतात, तर मेंढ्यांच्या याच्यामध्ये FYM आणि याचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पोल्ट्री ड्रॉफिंग आर द रिचेस्ट ऑफ ऑल अँड शीप कम्स नेक्स्ट. म्हणजे कोंबड्यांचं जे गाण असेल, ठीक आहे, तर कोंबड्यांचं जे खत असेल, तर ते सर्वाधिक जास्त रिचेस्ट सोर्स आहे. त्याच्यामधून सर्वाधिक जास्त फार्म यार्ड मॅन्युअर मिळत असतं. ऑल फॉस्फेट इन अ डंग पोर्शन अँड अ युरिन पोर्शन इज रिचर इन अ नायट्रोजन अँड पोटॅशियम. ऑल फॉस्फेट इज इन अ डंग पोर्शन अँड युरिन पोर्शन इज रिचर इन अ नायट्रोजन अँड पोटॅशियम. ऑल फॉस्फेट. ठीक आहे. तर नायट्रोजन आणि पोटॅशियम. तर डंग्स म्हणजे जे शेण असेल त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅशियमचं प्रमाण सर्वाधिक जास्त असतं. ठीक आहे. फूड ऑफ ॲनिमल. रिचर द फूड प्रोटीन्स द रिचर विल बी द डंग्स इन नायट्रोजन कंटेंट्स. जे त्यांना खाद्य दिलं असतं, जे प्राण्यांना जे खाद्य दिले, तर त्या खाद्यामध्ये प्रोटीनचं जर प्रमाण जास्त असेल, आपण जे खाद्य दिले त्या खाद्यामध्ये जर प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल, तर ते
नायट्रोजनचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. म्हणजे शेण आहे तर शेणामधून जे शेण असेल तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. फूडमध्ये खाद्यामध्ये जर प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल तर त्यापासून निर्माण होणारं जे शेण असतं तर त्या शेणामध्ये नायट्रोजनचं प्रमाणही जास्त असतं. ठीक आहे. सेकंड काय म्हणले की एज अँड कंडिशन ऑफ ॲनिमल. एज म्हणजे वय. यंग ॲनिमल नीड्स मोर प्रोटीन टू बिल्ड अप देअर बॉडी. जे तरुण असतात, जे तरुण प्राणी असतात तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना प्रोटीन लागत असतं. कारण त्याची बॉडी जी आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने बिल्डअप करण्यासाठी, त्या बॉडीला उभारणी देण्यासाठी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्या प्राण्यांना प्रोटीन लागत असतं. बिल्डअप देअर बॉडी. द मॅनर ऑप्टेन फ्रॉम देम इज प्रोरन इन नायट्रोजन दॅन ओल्ड ॲनिमल्स. मग काय म्हणले की जे की यंग ॲनिमल असतात तर त्यांना जास्तीत जास्त प्रोटीन लागत असतं. त्यामुळे त्यांचं जे वेस्ट असेल, त्यांचं जे निर्माण होणारे त्या प्राण्यांपासून निर्माण होणारं जे शेण असेल तर त्या शेणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असेल. कारण जे प्रोटीन आहेत, ठीक आहे, तर ते ही जी प्राणी असतात ते स्वतःसाठी वापरून घेतात. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या वेस्टमधून नायट्रोजन कमी प्रमाणात येतं. त्याच्याऐवजी जे ओल्ड ॲनिमल असतात, जे वयस्कर झालेले, जे म्हातारे झालेले ॲनिमल्स असतात त्या ॲनिमल्समध्ये, त्या प्राण्यांमध्ये त्यांच्या डंग्समधून जे येणारं जे नायट्रोजन आहे त्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर काय म्हणले की अ सिक ॲनिमल विल नॉट डायजेस्ट फूड प्रॉपरली अँड इट्स डंग इज रिचर दॅन हेल्दी ॲनिमल. सिक ॲनिमल, आजारी झालेले जे प्राणी असेल, जे प्राणी ऑलरेडी आजारी आहे, ठीक आहे, किंवा त्याचं डायजेशन म्हणजे त्याची पचनक्रिया जर व्यवस्थित होत नसेल तर त्यांची जर पचनक्रिया व्यवस्थित नसेल, सिक ॲनिमल विल नॉट डायजेस्ट फूड प्रॉपरली अँड इट्स डंग इज रिचर दॅन हेल्दी ॲनिमल्स. त्याची पचनक्रिया या ठिकाणी व्यवस्थित नसते. त्यामुळं त्यांनी जे प्रोटीन्स खाल्लेले असतात ते डायरेक्टली त्याच्या शेणामधून बाहेर येतात. जे प्रोटीन्स खाल्लेले असतात, जे योग्य पदार्थ खाल्ले असतात ते त्यांच्या शेणामधून बाहेर येत असतात. ठीक आहे. A sick animal will not digest food properly and its dung is richer than healthy animal. हेल्दी ॲनिमल म्हणजे आरोग्यदायी प्राण्यांपेक्षा जे सिक ॲनिमल म्हणजे जे आजारी असलेले प्राणी असतात त्यांचं जे डंग्स असेल, त्याचं शेण असेल ते खतासाठी जास्त प्रमाणात उपयोगी असतं. म्हणजे आजारी प्राण्यांचं शेण असेल ते खतासाठी जास्त प्रमाणात गरजेचं असतं. ठीक आहे. तिथून काय म्हणले की फंक्शन ऑफ ॲनिमल. द काऊ विल नीड मच मोर प्रोटीन वाईल द बुलक्स विल नीड मोर कार्बोहायड्रेट्स. काऊ म्हणजे काय? गाई. तर गाईला काय असतं की जास्त प्रमाणात प्रोटीन्स लागत असतं. आणि जे बुलक्स असतील, बुलक्स म्हणजे बैल, तर बैलांना कमी प्रमाणात प्रोटीन लागतं आणि त्याला जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स लागत असतात. प्रोटीन्स कमी आणि कार्बोहायड्रेट जास्त. द डंग्स फ्रॉम द काऊ मिल्क विल बी प्रोरर इन नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम दॅन बुलक्स. तर द डंग्स फ्रॉम काऊ इन मिल्क विल बी प्रोरर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम दॅन डंग फ्रॉम बुलक. त्याच्यानंतर नेचर अँड पोर्शन ऑफ लिटर. लिटर म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट असतील, नेचर अँड पोर्शन ऑफ लिटर म्हणजे जे वेस्ट असेल त्याला लिटर म्हटलं जातं. की म्हणजे काय म्हणा की गव्हाचा असलेला तूस असेल, भाताचा असलेला तूस असेल तर त्याला आपण लिटर्स म्हणलं जातं. द मोस्ट कॉमन लिटर इन FM आर व्हीट अँड पॅडी स्ट्रॉ, जवार, मेश, स्टॉक्स. ठीक आहे. व्हीट अँड पॅडी स्ट्रॉ म्हणजे गहू आणि पॅडी म्हणजे भात. गहू आणि भात याच्यापासून जे त्याचा जो वरचा शीत असेल तर त्याला हा मोस्ट कॉमन लिटर आहे. त्याच्यापासून आपण या ठिकाणी FOM म्हणजे फार्मेड मॅन्यूर तयार करत असतो. द कंपोजर्स बिईंग अफेक्टेड बाय क्वांटिटी ऑफ FOM. त्याच्यानंतर काय म्हटलं की प्रिझर्वेशन. अंडर द ऑर्डनरी स्टोरेज देअर इज अ लॉस ऑफ नायट्रोजन. इफ मॉइश्चर इज टू देअर इज अ लॉस ऑफ पोटॅशियम ड्यू टू लिचिंग. अंडर ऑर्डनरी स्टोरेज जे सामान्य स्टोरेज असते, तर त्या ठिकाणी काय असते
अंडर ऑर्डिनरी स्टोरेज द लॉस ऑफ नायट्रोजन इज देर इज अ लॉस ऑफ नायट्रोजन. सामान्य जर स्टोरेज असेल त्यासाठी स्पेशली स्टोरेज हाऊस असणं गरजेचं आहे. आणि जर सामान्य स्टोरेज असतील तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचा जो लॉस असेल तो जास्त प्रमाणात असतो. ठीक आहे. लॉस ऑफ नायट्रोजन इफ मॉइश्चर इज अ टू देर इज अ लॉस ऑफ पोटॅशियम ड्यू टू लिचिंग. लिचिंग म्हणजे पाझरून असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात पोटॅशियम या ठिकाणी लॉस होत असतं. आज आपण मॅन्युअर्सच्या चॅप्टरमधले काय काय बघितले की क्लासेस ऑफ मॅन्युअर्स असतील. तर क्लासेस ऑफ मॅन्युअर कोणते कोणते आहेत तर बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर, कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन. मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन, बल्की, कॉन्सन्ट्रेटेड आणि मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन. त्याच्यानंतर काय बघितलं की मॅन्युअरची डेफिनेशन बघितले. तर मॅन्युअर इज अ well decomposed residue from animals shed and yard include both animal extract and plant residue. तर ही मॅन्युअरची डेफिनेशन आपल्याला त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. बल्की, कॉन्सन्ट्रेटेड, बल्कीमध्ये त्याच्यामधून जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतील आणि कॉन्सन्ट्रेटेडमध्ये कमी प्रमाणात न्यूट्रिएंट्स या ठिकाणी मिळत असेल. बोन मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन, तर बोन मिल असेल, फिश मिल असेल, ब्लड मिल असेल त्याला मॅन्युअर ऑफ ॲनिमल ओरिजिन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण काय बघितलं की FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर. तर फार्म यार्ड मॅन्युअरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर 0.5% नायट्रोजन, 0.3% पोटॅशियम आणि 0.5% फॉस्फरस, ह्याच्यामध्ये या 3 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर फॅक्टर्स अपेरिंग कंपोजिशन ऑफ FYM, तर कोणकोणत्या फॅक्टर्स आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत की त्याचा प्रभाव या FYM म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअरवरती होत असतो, त्या गोष्टी आपण बघितले. तर सोर्स ऑफ मॅन्युअर, फूड ऑफ ॲनिमल म्हणजे आपण जे प्राण्यांना कोणतं खाद्य घालतो त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. एज, कंडिशन ऑफ ॲनिमल, त्याचं वय किती आहे, त्याची काय परिस्थिती आहे, कंडिशन म्हणजे ते आजारी वगैरे आहे का, तर ज्याचं वय कमी आहे त्याच्यापासून जे मिळणारं शेण आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स कमी असतात. ज्याचं वय जास्त आहे ज्या प्राण्यांचं आणि त्याच्यापासून मिळणारं जे शेण आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण जास्त असतं. कमी वय असेल तर न्यूट्रिएंट्स त्याच्यामधून त्या शेणामध्ये न्यूट्रिएंट्स कमी आणि जास्त वय असेल तर त्या प्राण्यांच्या शेणामधून मिळणारे न्यूट्रिएंट्ससुद्धा जास्त. त्याच्यानंतर काय म्हणले की फंक्शन ऑफ ॲनिमल, तर ॲनिमल कोणतं फंक्शन करतो, काय काम करतो त्याच्यावर डिपेंड आहे. त्याचं नेचर ऑफ अ पोर्शन ऑफ अ लिटर, नेचर अँड पोर्शन ऑफ अ लिटर्स, प्रिझर्वेशन म्हणजे साठवणूक. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती ॲनिमलचं फंक्शन हे काम करत असतं. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढ्याच गोष्टी पाहणार आहोत.